तुमच्या आयुष्याचा पर्पज तुम्हाला माहिती आहे का? तुमच्या आयुष्याचा उद्देश तुम्हाला माहिती आहे का? हा प्रश्न ज्यावेळेला मी लोकांना विचारतो त्यावेळेला फार कमी लोकांजवळ या प्रश्नाचं उत्तर असतं, आणि उत्तर असलं तरी ते तेवढं संयुक्तिक राहत नाही, तेवढं ते बरोबर नसतं. हे मी याच्याकरता सांगतोय की कालच मी फेसबुकवरती एक पोस्ट बघितलं, जे महान लेखक वपू काळेंनी एक वाक्य लिहिलं होतं, आणि त्या वाक्याला फार लाईक्स मिळालेत, आणि त्यामुळे मला हा व्हिडिओ करायचा आहे, कारण त्या वाक्याशी मी सहमत नाही आहे. ओके, तर काय वाक्य आहे ते? माणसाला खूप हवं असतं, पण नेमकं काय ते मात्र माहीत नसतं. जगायचं जगायचं असं म्हणता म्हणता जगायचं म्हणजे नक्की काय करायचं तेच माहीत नसतं, हे वपूंनी म्हटलेलं आहे. आणि आपण इथे बघू शकता की इथे 337 लाईक्स मिळालेले आहेत त्याला, आणि 30 कमेंट्स, 45 शेअर्स. खूप लाईक्स मिळालेत, कमेंट्स पण खूप चांगले मिळालेत, आणि शेअर्स पण मिळालेत. याचं कारण पीपल आर ॲग्रीइंग टू दिस, बट आय एम नॉट. वाय? बिकॉज सक्सेसफुल पीपल दे लिव्ह अ व्हेरी पर्पजफुल लाईफ. सक्सेसफुल लोकांजवळ जगण्याचा उद्देश असतो. तर आपण सक्सेसफुल लोकांचे ट्रेट्स काय असतात, त्यांची वैशिष्ट्य काय आहेत ते आपण बघूया. दे फॉलो देअर पॅशन. त्यांच्यामध्ये जे पॅशन असतं तेच ते काम करत असतात. दे लिव्ह फॉर द चॅलेंज. ते स्वतःसमोर चॅलेंज उभं करतात, आणि ते चॅलेंज ते काम करत असतात, त्याच्यामध्ये त्यांना सक्सेस मिळवतात ते. आणि दे लिव्ह हॅपी, हेल्दी अँड मिनिंगफुल लाईफ. तर त्यांचे भरपूर ट्रेट्स आहेत, पण हे 3 मेन ट्रेट्स मी इथे मुख्य ट्रेट्स काढलेले आहेत. तर दॅट्स वेअर सक्सेसफुल पीपल हॅव दे हॅव पर्पज इन देअर लाईफ. त्यांचा जो उद्देश असतो लाईफ जगण्याकरता. तर आपण बघूया की 95% ऑफ द पीपल दे डोंट हॅव पर्पज इन देअर लाईफ, अँड दे आर नॉट सक्सेसफुल. सो मोस्ट ऑफ अस विश टू ग्रो इन अवर लाईफ, बट ओनली 5% कॅन मेक इट हॅपन. वाय? सो देर आर 3 टाईप ऑफ माइंडसेट. 3 टाईपचे माइंडसेट्स आहेत. ते कुठले ते आपण आता डिस्कस करूया. आणि मी स्वतः या 3ही टाईप्सच्या माइंडसेट्समधून मी गेलेलो आहे, आणि मी ते तुम्हाला हे प्रेझेंटेशन देताना मी कोरिलेट करणार आहे ते. तर पहिला माइंडसेट आहे जनरल माइंडसेट. दे आर ओके विथ द करंट स्टेटस. दे डोंट बिलीव्ह इन ग्रोथ. ओके, त्यांना ग्रोथ वगैरे याच्याशी काही त्यांना घेणं नसतं, किंवा प्रगती करायची आहे, सक्सेस मिळवायचा आहे. दे आर लिस्ट बॉदर्ड अबाउट इट. Second is a growth mindset. Yes, these are the people, they want to grow in their life, but they take hardly any action, or they don't take any action for that. Okay, आणि त्याच्यातनं त्यांना सक्सेस हा मिळत नाही, किंवा मिळाला तरी फार कमी असतो ते. थर्ड जो माइंडसेटचा टाईप आहे तो आहे सक्सेस माइंडसेट. आणि दीज आर द पीपल, ॲज आय सेड, दे वर्क फॉर देअर पॅशन, दे हॅव अ पर्पज, अँड दे सेट टार्गेट्स फॉर देमसेल्फ. ते स्वतःसाठी चॅलेंजेस उभे करतात, ते टार्गेट सेट करतात, आणि त्या दिशेने ते मार्गक्रमण करतात, आणि ते सक्सेसफुल असतात. तर हे तिन्ही मी माझ्या लाईफमध्ये कसं झालं आहे हे तुम्हाला आता सांगणार आहे. तर पहिलं आहे जनरल माइंडसेट, जे ओके असतात लाईफ, त्यांचं करंट लाईफ जे काही त्यांचं स्टेटस आहे, आणि दे डोंट बिलीव्ह इन द ग्रोथ. द फर्स्ट थिंग इज, these are the people, they are doing the same thing what they have been doing for past 5-10 years, and they continue to do for next 5-10 years. माझ्या आयुष्याच्या 18व्या वर्षी मी नोकरीला सुरुवात केली, आणि टिल द एज ऑफ 26-27 आय वॉज इन द सेम जॉब. एका लहानशा कंपनीमध्ये नागपुरात मी कामाला होतो, आणि येस तिथे माझे काही प्रमोशन झालेत 7-8 वर्ष, 8-9 वर्षाच्या त्या माझ्या कालखंडामध्ये. पण ती प्रगती फार छोटी होती, आणि मला खूप उशिरा लक्षात आलं की दिस इज नॉट आय एम सपोज टू डू, किंवा दिस इज नॉट इज मेक फॉर मी. पण आपण बघतो की खूप लोक आहेत जे एकाच जॉबमध्ये वर्षानुवर्ष घालवतात, आणि जे मी सुद्धा केलं. 7 ते 8-9 वर्षापर्यंत मी ते स्वतः त्या एका लहानशा कंपनीमध्ये कामाला होतो. तर लोक असे पूर्ण आयुष्य एका कंपनीमध्ये, एका जॉबमध्ये, किंवा एका बिझनेसमध्ये तेच ते काम करत घालवतात, आणि दे आर लिस्ट बॉदर्ड अबाउट समथिंग कॉल्ड ॲज ग्रोथ, किंवा त्या दृष्टिकोनातनं काही पावलं उचलायची आहेत असं ते काम करत नाहीत, आणि तिथेच ते त्यांचं स्टेबल असतात. तर हा जो जनरल टाईपचा जो माइंडसेट आहे, दे लिव्ह हॅपी लाईफ टू सम एक्सटेंट, बट दे हॅव टू कॉम्प्रोमाइज ऑन देअर लाईफस्टाईल. तर मला गाडीत अगदी पेट्रोल टाकायचं असताना सुद्धा मला खूप विचार करावा लागत होता, आणि बऱ्याच म्हणजे कपडे घालताना, मूवीजला जाताना मला वाटतं माझ्या मित्रांची लाईफस्टाईल त्यावेळेला खूप चांगली होती,
पण त्या मनाने मला मात्र खूप कॉम्प्रोमाइज करावं लागलं माझ्या लाईफस्टाईलमध्ये. आणि मला वाटतं मी ज्यावेळेला सुरुवातीला ऑफिसला मी सायकलनी जात होतो, पण ज्यावेळेला मी जॉब सोडला त्यावेळेला माझ्याजवळ एक सेकंड हँड स्कूटर होती बजाज कम. ओके, तेवढी मात्र मी नक्कीच तिथे प्रगती केली होती, बट इट वॉज अ लिमिटेड ग्रोथ. आणि येस, आय हॅड टू कॉम्प्रोमाइज अ लॉट, okay, on my lifestyle. Now coming to the second type, it's a growth mindset. These people, they believe in growth, but they don't take actions, or they take actions खूप थोड्या ॲक्शन्स घेतात आणि they can get very few results out of it. ओके, तर त्याचं कारण काय, त्याचं उदाहरण काय आहे, मी 26व्या वर्षापासून ते 45व्या वर्षापर्यंत मी नंतर मग त्यावेळेला मी 26व्या वर्षी मी एक कोर्स केला संपूर्ण एका वर्षाचा. मी कंपनी बदलली, चांगला मी माझ्या फील्ड पण बदलली. मी IT क्षेत्रामध्ये आलो आणि त्याच्यानंतर मी कंपन्या बदलल्या, नवीन नवीन कोर्सेस करत गेलो. मी पुण्याला पण गेलो, तिथे पण मी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये कामं केलीत. पण इफ यू आस्क मी, येस, मला माझी ग्रोथ झाली, मला यश पण मिळालं, पण ते एक लिमिटेड यश होतं. ओके, फार स्ट्रगलफुल लाईफ होतं. मी खूप मेहनत करत होतो कंपनीमध्ये का असं ना, माझ्या जॉबमध्ये असेल ते. आणि त्याच्यानंतर मी कोर्सेस पण केलेत, मी इंटरव्ह्यूज पण देत होतो. तरी पण मला जॉब चेंज केला मी, मला ग्रोथ पण झाली, बट दॅट वॉज अ लिमिटेड ग्रोथ. सो पीपल इन दिस कॅटेगरी, दे ट्राय टू ब्रिंग सम चेंजेस टू देअर लाईव्स ऑन ट्रायल अँड एरर बेसिस. मला नक्की काय, मला कारण बाकीचे जे लोक करत होते, माझे जे बाकीचे कलिग्स होते, फ्रेंड्स होते, दे वर ऑल्सो डुईंग द सेम थिंग, तर ते पण मी करायचा प्रयत्न केला. या फेजमध्ये सुद्धा मी प्रत्येक कंपनीमध्ये जवळपास 4 ते 5 वर्ष मी काम केलं, ऑलमोस्ट प्रत्येक कंपनीमध्ये. आणि बट इवन वेन वी गेट वी अचीव सम काइंड ऑफ ग्रोथ, वी हॅव अ मॉडरेट वेल्थ. नक्कीच पैसा येतो. त्यावेळेला माझ्याजवळ कार घेतली मी, माझा फ्लॅट पण विकत घेतला, बट दे आर लेस हॅपी लाईफ अँड दे हॅव अ लाईफ, स्ट्रगलफुल लाईफ. तर इफ यू आस्क मी, मला असं वाटलं की माझी पहिलीची जी लाईफस्टाईल होती तिथे मी माझा थोडा जास्त मी हॅपी होतो. इथे माझा लाईफ स्ट्रगलफुल जरी असलं तरी माझ्याजवळ बऱ्यापैकी संपन्नता आली होती. मी एका लेवलपर्यंत मी ग्रो केलं होतं स्वतःला, पण लाईफ स्ट्रगलफुल होतं. ओके, सो दिस इज वॉट द ग्रोथ माइंडसेटच्या या फेजमध्ये पण बरेच लोक असतात. तर सक्सेसफुल लोक, जे तिसरी टाईप आपण बघतो आहे, जे मी स्वतःला समजतो आता या टाईपमध्ये मला माइंडसेट आणि मी स्वतः हे लाईफ जगतो आहे. तर हे काय करतात ते आपण बघूया, जेणेकरून दिस 5% पीपल, दे अचीव हॅपी लाईफस्टाईल, दे लिव्ह अ हॅपी, हेल्दी, वेल्दी अँड मिनिंगफुल लाईफ. तर काय ते असं करतात, तर त्यांच्याजवळ पर्पज असतो, त्यांनी स्वतःला शोध घेतला असतो, त्यांच्याजवळ काय आहे, त्यांच्यामध्ये काय क्वालिटीज आहेत, त्या क्वालिटीजला घेऊन त्यांना काय काम करता येईल आहे, जनमानसासाठी काय काम करता येईल आहे, आणि लोकांचं कसं भलं करता येईल आहे, आणि अर्थात दॅट इज अ पार्ट ऑफ देअर बिझनेस. ओके, आणि तो उद्देश त्यांना सापडल्यानंतर त्या उद्देशासाठी ते काम करतात. दे सेट अ टार्गेट फॉर दॅट, शॉर्ट टाईम टार्गेट, लॉंग टाईम टार्गेट ते सेट करतात आणि संपूर्ण पॅशननी, लर्निंग ॲटिट्यूडनी, फोकसनी आणि कन्सिस्टन्सीनी त्या टार्गेटला ते अचीव करण्याचा प्रयत्न करतात. त्या टार्गेटला ते हिट करतात आणि ते टार्गेट अचीव करतात. सगळ्यात महत्त्वाची आहे कन्सिस्टन्सी. दे डोंट क्विट. वाय दे डोंट क्विट? बिकॉज दे आर एन्जॉईंग व्हॉट दे आर डुईंग. तुम्ही ज्या वेळेला असं काम करत असता जे तुम्ही एन्जॉय करता आहात, तर ती मेहनत राहत नाही, कारण तुम्ही ते एन्जॉय करत असतात. आणि त्यातनं फेल्युअर्स जरी आलेत, आणि फेल्युअर्स येतात, तरी तुम्ही त्याला ओव्हरकम करता, कारण तुम्ही एन्जॉय करत असता ते काम, आणि तुम्हाला विश्वास असतो की तुम्ही जे करता आहात ते तुम्ही अचीव करणारच आहात. ओके, सगळ्यात महत्त्वाचा ट्रेट सक्सेसफुल लोकांचा आहे की दे डोंट फेल ट्वाईस फॉर द सेम रिझन. त्यांना त्यातनं ते शिकतात आणि मग त्याला ते इम्प्रूव्ह करतात आणि मग ते अचीव करतात. सो दिस इज द मेन हे एक रिझन आहे सक्सेसफुल लोक का होतात, कारण त्यांच्याजवळ टार्गेट असतं. ते स्वतःचं टार्गेट सेट करतात की मला हे काम करायचं आहे, आणि ते काम त्यांच्या आवडीचं असतं. ते पॅशनने काम करतात, ते लर्निंग ॲटिट्यूडनी करतात, फोकसने करतात, कन्सिस्टन्सीनी करतात, आणि दे ऑल्सो डू अ स्मार्ट वर्क. तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे यश प्राप्त करण्याकरता. आपल्याजवळ सगळ्यात पहिले आपण स्वतःचा शोध घेतला पाहिजे.
आणि आपल्यामध्ये काय पॅशन आहे हे आपण बघायला पाहिजे. आणि बऱ्याच त्याचे काही पॅरामीटर्स आहेत, त्याच्याबद्दल मी आता बोलीलच, पण ते जर का तुम्ही बघितलं, ते जर का तुम्ही केलं, तर डेफिनेटली यू विल स्टार्ट लिव्हिंग अ हॅपी, हेल्दी, वेल्दी अँड मिनिंगफुल लाईफ. सगळ्यात महत्त्वाचं मिनिंगच माहिती नाही, म्हणजे मिनिंग आपल्याला उद्देशच माहिती नाही तर मिनिंगफुल लाईफस्टाईल आपण जगतच नाही, हे महत्त्वाचं आहे. त्यामुळेच वपू काय या विथ ड्यू रिस्पेक्ट टू हिम, त्यांनी हे जे वाक्य म्हटलं त्याशी मी असहमत आहे. माणसाला खूप हवं असतं, पण नेमकं काय ते मात्र माहीत नसतं. जगायचं असं म्हणता जगायचं म्हणजे नक्की काय करायचं तेच माहीत नसतं. हे सक्सेसफुल लोकांच्या बाबतीत नसतं. तर जर का तुम्ही सुद्धा ग्रोथ आणि जनरल माइंडसेटमध्ये असाल तर, आणि तुम्हाला तुमच्या लाईफचा पर्पज माहिती नसेल, उद्देश माहिती नसेल, तर तो जरूर बघा. आपण या जन्म जो मिळालेला आपल्याला काहीतरी पर्पज आहे, हे भगवद्गीतेमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे की आपल्याला ज्यावेळेला जन्म मिळालेला आहे, माणसाचा जन्म मिळाला आहे, त्यावेळेला काहीतरी काम करण्यासाठी, चांगलं काम करण्यासाठी आपल्याला जन्म मिळाला आहे. तर ते काम आपण करायला पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला स्वतःचा शोध घ्यायला पाहिजे. तो शोध आपण सहजपणे घेऊ शकतो. इकिगाई हा वर्ड तुम्ही ऐकला असेल, जॅपनीज कन्सेप्ट आहे. ओके, IKIGAI हे तुम्ही यूट्यूबमध्ये टाकू शकता. तुम्हाला व्हिडिओज मिळतील, 15 मिनिटाचे व्हिडिओज आहेत, 10-15 मिनिटाचे व्हिडिओज आहेत. तुम्ही एक 2-3 व्हिडिओज जरी बघितलं तरी तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही कुठल्या क्षेत्रात काम केल्याने, काय काम केल्याने तुम्ही स्वतःची प्रगती करू शकता आणि ते काम तुम्ही एन्जॉय करू शकता. तर ते पॅरामीटर्स तुम्ही बघा. इकिगाईवरती खूप मोठे मोठे पुस्तकंसुद्धा लिहिलेली आहेत. तर तो भाग वेगळा, पण तुम्ही व्हिडिओ जरी बघितले तरी तुम्हाला त्यातनं बरीचशी क्लॅरिटी मिळेल. स्वतःचा शोध घ्या आणि त्या अनुषंगाने त्या दिशेने काम करा. स्वतःसाठी टार्गेट सेट करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टार्गेट असल्याशिवाय आपण फक्त अंधारातच हातपाय मारत असो, अंधारातच बुक्क्या मारत असो, तर त्याच्यातनं आउटपुट काहीच येणार नाही किंवा फार कमी आउटपुट येईल. ओके, जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.